तिनं वडिलांना व्हिडिओ कॉल करून त्यांच्या डोळ्यांदेखत गळफास लावून घेतला। तिनं वडिलांना व्हिडिओ कॉल करून त्यांच्या डोळ्यांदेखत गळफास लावून घेतला आणि बापानं काय केलं तर बापानं बायकोच्या माहेरी जाऊन हा प्रकार चक्क टाळ्या वाजवून सांगितला। वरळीमध्ये घडलेल्या या घटनेनं सर्वत्र एकच खळबळ उडाली। कोण होती ही तरुणी, तिनं का संपवलं स्वतःचं जीवन आणि कोण आहे हा दगडाच्या काळजाचा बाप ज्यानं आपल्या पोटची मुलगी स्वतःच्या डोळ्यांदेखत मरताना पाहूनही निर्लज्जपणे वाजवल्या टाळ्या। पाहुयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। तिकडं मुलीनं स्वतःला संपवलं, इकडं बापानं वाजवल्या टाळ्या। नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी। ही धक्कादायक घटना आहे मुंबईतल्या वरळी परिसरात आणि गळफास घेऊन स्वतःचं जीवन संपवलेल्या त्या 24 वर्षीय तरुणीचं नाव आहे स्वप्नाली घेवारी। स्वप्नाली नवी मुंबईतल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीमध्ये शिक्षण घेत होती। मूळची पुण्यातल्या खडकी पिंपळगावची रहिवासी असलेली स्वप्नाली गेली 4 महिन्यांपासून वरळीच्या महालक्ष्मी सोसायटीत 2 मैत्रिणींसोबत राहत होती। स्वप्नाली तिच्या वडिलांकडून म्हणजे सुनील घेवारी यांच्याकडून होत असलेल्या मानसिक त्रासाला कंटाळली होती। वडिलांच्या दारूच्या व्यसनाचा तिला प्रचंड त्रास होत होता। या सगळ्या जाचाला कंटाळून स्वप्नालीनं हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तिच्या कुटुंबात काही दिवसांपासून वाद सुरू होता। वडिलांच्या दारूच्या व्यसनाला कंटाळून आणि नेहमीच्या कटकटीला वैतागून स्वप्नालीच्या आई स्वाती घेवारी या देखील 26 एप्रिल रोजी मुलीकडे राहायला गेल्या। त्यानंतर 2च दिवसांनी त्या बहिणीकडे गेल्या। 1 मे रोजी सुनील घेवारी स्वप्नालीला सतत कॉल करून स्वातीबाबत विचारणा करू लागला। स्वप्नालीनं आईला फोन करून त्याबाबत माहिती दिली असता आईनं तिला मोबाईल बंद करण्याचा सल्ला दिला। पण स्वप्नालीला त्रास अनावर झाला आणि तिनं टोकाचं पाऊल उचललं। रात्री 8च्या सुमारास तिनं आईला फोन केला, मात्र 9च्या सुमारास स्वातीचा भाऊ सुबोध चिखले यानं स्वप्नालीनं आत्महत्या केल्याचं म्हटलं। धक्कादायक बाब म्हणजे स्वप्नालीनं वडिलांना व्हिडिओ कॉल करून गळफास लावून घेतला। पण आणखी एक धक्कादायक प्रकार यापुढे घडला आणि बाप लेकीच्या नात्यात किती टोकाचा दुरावा आला होता हे उघड झालं। मिळालेल्या माहितीनुसार मुलीचा बाप सुनील घेवारी हा पत्नी स्वातीच्या माहेरी गेला आणि चक्क टाळ्या वाजवत सर्वांसमोर हा घडलेला प्रकार सांगितला। हा उलट्या काळजाचा निर्लज्ज बाप एवढ्यावरच थांबला नाही, तर त्यानं आता पत्नीचाही असाच काटा काढेन असं म्हणत तिच्या कुटुंबियांना देखील धमकी दिली। वरळी पोलीस ठाण्यात सुनील घेवारी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि पोलीस या प्रकरणी आता या कुटुंबियाचा जबाब देखील घेत आहेत। एकूणच काय तर बाप श्रीमंत असो वा गरीब, प्रत्येक मुलीसाठी तिचा बाप तिच्यासाठी सुपर हिरो असतो। पण या घटनेत समोर आलेला हा बाप त्याच्या मुलीसाठी खऱ्या अर्थानं व्हिलन ठरला। आपल्या पोटचा गोळा आपल्या डोळ्यांदेखत स्वतःला संपवतोय आणि ते दुसऱ्याला सांगताना हा बाप निर्लज्जपणे टाळ्या वाजवतोय। काय म्हणायचं या असल्या बापाला? उलट्या काळजाचा, दगडाच्या काळजाचा की तुम्हीच ठरवा। पाहत रहा LS मराठी।